सद्गुरू काय म्हणतात की आनंद वाटा वाटता वाटता लुटा असं सांगतात. का लुटा? म्हणून तुम्ही जो आनंद देता ना त्यांनी जी समोरची व्यक्ती आनंदित होते त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त आनंदित होता. करून बघा. आपण जेव्हा दुसऱ्यांना आनंद देतो तेव्हा तो आनंदी होतोच, पण त्याचा आनंद बघून आपल्याला जे समाधान मिळतं अवर्णनीय असतो ते समाधान. लक्षात ठेवा. म्हणून हे जे कनेक्शन परफेक्ट केलं पाहिजे. इथे जर दुःखाचं कनेक्शन दिलं, आनंद येतोय आणि पुढे जर दुःखाचं कनेक्शन लावलं म्हणजे त्याला दुःख दिलं तर शॉर्ट सर्किट झालं म्हणून समजा. शॉर्ट सर्किट झालं आणि मग त्याच्या चेहऱ्यावर येणार दुःख. काही लोकांना दुसऱ्यांच्या दुःखाने पण आनंद होतो ती गोष्ट वेगळी. दुसऱ्यांना दुःख झाल्यानंतर आनंद होणारे पण व्यक्ती आहेत, पण त्या व्यक्ती नाही आहेत, ते राक्षस गणातले लोक असणार, माणूस गणातले लोक नाही. असो, तुम्हाला ही गोष्ट नीट कळली का? जसं इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करता आणि बल्बमध्ये प्रकाश निघतो तसा आपला जो आनंद जो वाहत आहे तो आपल्याला कनेक्ट करायचा आहे, लोकांशी जोडायचा आहे. मग जोडायचा कसा? मग सद्गुरू काय म्हणतात, पाहणं आहे ना प्रेमाने पहा. तुझ्या प्रेमाने पाहतो तेव्हा कनेक्शन जुळतं आणि तो आनंदित होतो. जे काही करणार ऐकणार चांगलं ऐक, कनेक्शन आनंदाचं. बोलणार जे बोलणार ते शुभ बोल, शुभ चिंतन कर, शुभ इच्छा कर, शुभ बोलणं कर, शुभ करणं कर. जेवढं तू शुभ करशील तेवढा तू दुसऱ्यांना आनंद देशील आणि दुसऱ्यांना आनंद दिल्यानंतर आपण पण आनंदात न्हावून निघतो. हे लक्षात ठेवायचं. ही एक गोष्ट होते. तुम्ही जे देता ते मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन तुमच्याकडे परत येतं, सुख रूपाने परत येतं. लक्षात ठेवा. तुम्ही ज्याला आनंद देता त्याच्याकडून आपल्याला मल्टिप्लाय, त्याच्याकडून येत नाही, प्रतिक्रिया रूपाने ते मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन ते सुख रूपाने तुमच्याकडे येतं परत. बघा, आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा जो आनंद होतो आपल्याला तो स्वानंदच असतो. हे लक्षात ठेवायचं. आणि परत बोनस काय, तर त्याच्याकडनं ते मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन जो परत मिळतो आपल्याला, कारण ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, मल्टिप्लाय अँड मॅग्निफाईड. त्यामुळे त्यांच्याकडनं जो परत मिळतं ते सुख रूपाने आपल्याला परत मिळतं. लक्षात ठेवा. म्हणजे देतो आनंद रूपाने आणि मिळतं सुख रूपाने आणि प्लस समाधान आपल्याला मिळतंच. देण्याने समाधान मिळतं. केवढा मजा आहे ना ह्याच्यामध्ये. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही, मिळवायच्या मागे लागला की संघर्ष. सुख हे मिळवायच्या मागे लागला की संघर्ष. लक्षात ठेवायचं. सत्ता मिळवायच्या मागे लागला की संघर्ष. सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवायच्या मागे लागला की संघर्ष असतो. लक्षात ठेवा. आणि जिथे संघर्ष तिथे दुःख. पण देण्यामध्ये नो संघर्ष. म्हणून देण्यामध्ये आनंद आहे. बरं, ते जे आपल्या सुख मी मगाशी सांगितली पैशाने मिळतात ती सुख म्हणजे वास्तू म्हणजे घर आणि बाकीच्या गोष्टी, सत्ता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिळतात ना ह्याला विषय सुख म्हटलेलं आहे. विषय सुख म्हणजे ते विषयावर अवलंबून असतं, विषयाच्या आधाराने मिळतं. म्हणजे तो विषय मिळाला की सुख होतं, विषय नाही मिळाला की दुःख होतं. म्हणून तो विषयावर अवलंबून असतो आणि नुसता अवलंबून नसतो, त्याच्यासाठी बऱ्याच कंडिशन्स आहेत. म्हणून त्याला मी कंडिशनल म्हणतो. कारण एखादा विषय आपल्याला आवडला तर तो विषय अवेलेबल पाहिजे आपल्याला, पाहिजे तेव्हा. तो अवेलेबल नसेल तर काय करणार? त्याच्यासाठी पैसा पाहिजे, इंद्रिय ठाकठीक पाहिजे. तो आनंद विषय भोगायला, विषय सुख भोगायला इंद्रिय ठाकठीक पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे? वेळ पाहिजे. म्हणजे बघा, विषय तिकडे अस्तित्वात पाहिजे, तर विषयासाठी पैसा जो लागतो तो पैसा पाहिजे. आपल्याला वेळ पाहिजे, आपल्याला इंद्रिय पाहिजे चांगली सुस्थितीत,
आणि सगळ्यात शेवटी आपलं मन तिथे स्थिर व्हायला पाहिजे. मन जर स्थिर नाही झालं तर त्या विषय सुखामध्ये आपण एन्जॉय करू शकत नाही. म्हणून ते तात्पुरतं असतं, कारण मन थोडा वेळ स्थिर होतं. स्थिर मन हे सुखाचं सागर म्हटलेलं आहे. तो जरी सुखाचा सागर असला तरी मन स्थिर फक्त थोड्यासाठी थांबतं. त्यामुळे जे काही सुख मिळतं ते थोड्यापुरतीच असतं. मग परत नवीन विषय शोधतो. माकडासारखा आपण नुसत्या उड्या मारत असतो, या सुखावरनं त्या सुखामध्ये. या विषय बदलत असतात. विषय भरपूर, पैसा लिमिटेड, वेळ लिमिटेड. वेळ किती लिमिट आहे ना आपल्याला, एवढ्या लिमिटमध्ये किती विषय सुख घेणार. म्हणून सद्गुरू म्हणतात हे जे सुख आहे हे निर्विषय आहे. निर्विषय म्हणजे अनकंडिशनल. त्याला कुठल्याही कंडिशन लागत नाही, त्याला कुठलाही विषय लागत नाही, कुठली वेळ लागत नाही, पैसा हवाच असं पण नाही. बघा, असं सुख तुम्हाला जर मिळत असेल तर कोण कोण नको आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, तुम्हाला जेव्हा द्यायचं असतं, घ्यायचं असतं ना, म्हणून मी म्हणतो घेण्यामध्ये स्ट्रेस आहे, घेण्यामध्ये स्ट्रेस आहे, देण्यामध्ये ग्रेस आहे. लक्षात ठेवायचं, देण्यामध्ये ग्रेस आहे, कारण देताना तू आनंदाने देत असतो आणि ग्रेसफुली देतो. लोक ग्रेसफुली घेतात. मग घेण्यामध्ये स्ट्रेस, घेताना संघर्ष असतो. मिळेल की नाही, शंका कुशंका, त्रास दुःख सगळं असतं मिळण्यामध्ये. आणि मिळाल्यानंतर आनंद थोड्या वेळापुरती. मग कशासाठी वेळ त्रास करून घ्यायचे. याचा अर्थ काही मिळवायचं नाही असं नाही. मगाशी सांगितलं, प्रामाणिकपणे योग्यता वाढवून आणि विधायक कार्याने मिळवा. पण देण्याने जे तुम्हाला आनंद मिळतो तो खरा आनंद असतो, आतला आनंद. हा आतला आनंद, ह्याला विषयाचा आधार लागत नाही, कुठलीही कंडिशन नाही. मी ह्याच्यापैकी कोणालाही देऊ शकतो आनंद. मला काय ठरायचं नाही, मी ह्यालाच देणार त्यालाच देणार. मला द्यायचं आहे तर मी कोणालाही देऊ शकतो. बरोबर. म्हणून आनंद तुम्ही द्या. एकदा गुरु नानक त्यांना एका माणसाने विचारलं, मैं इतना गरीब क्यों, मैं इतना गरीब क्यों. गुरु नानक साहेबांनी काय उत्तर दिलं. गुरु नानक बोलले, तू गरीब क्यों है, क्योंकि तू देना नहीं जानता, तू देना नहीं जानता, इसलिए तुम गरीब हो. तो बोला, मी काय देऊ, मी ऑलरेडी गरीब आहे, मी आणि काय देणार कोणाला. त्याने विचारलं. तर गुरु नानक साहेब बोलले कि तुम्हारा जो चेहरा है उससे तुम मुस्कान दे सकता है, चेहरे से मुस्कान दे सकता है, मुंह से प्रशंसा कर सकता है, मुंह से प्रशंसा कर सकता है, और हाथ से मदत कर सकता है. इतना तो कर सकता है. मग त्यांनी शेवटी सांगितलं, शेवटचं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं, कुछ पाने का हक उसी को है जो देना जानता है. काय वाक्य आहे. पाने का हक उसी को है जो देना जानता है. म्हणून दिल्याशिवाय तुम्ही हक्कदार नाही होत सुखाचे. तुम्हाला खऱ्या अर्थाने जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला देना जानना म्हणताय, हाऊ टू गिव्ह. कळलं. आपले माननीय कैलासवासी अब्दुल कलाम साहेब, त्यांना एकदा लोकांनी असाच प्रश्न विचारला, तुम्ही नेहमी फ्रेश कसे असता, ह्या वयामध्ये सुद्धा, ह्या वयामध्ये तुम्ही फ्रेश कसे असता. त्यांनी काय उत्तर दिलं, कारण मी नेहमी देण्याचाच विचार करतो. आय थिंक ऑल द टाइम ऑफ गिविंग. मिळवण्याचा विचार नाही करत मी सतत देण्याचा विचार करत असतो. काय देता येईल मला, कोणाला काय देता येईल, काय देता येईल. म्हणून मी फ्रेश असतो. लक्षात ठेवा, फ्रेश असतो म्हणजे आनंदी असतो. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे माहिती आहे, आपण काय मिळवण्याचा विचार सतत चालू असतो. त्याच्याकडनं काय मिळेल, याच्याकडनं काय उपटता येईल, याच्याकडनं काय मिळवता येईल, हे विचार करू नका. मला काय देता येईल हा विचार करा. मला प्रत्येकाला काय देता येईल हा विचार करा. सद्गुरू म्हणतात तुम्हाला केवढ्या तरी गोष्टी देता येण्यासारख्या आहेत, बहुत देता येण्यासारख्या आहे.
2-3 गोष्टी मी आताच सांगितले. चांगलं बोलणं, म्हणून सद्गुरू काय म्हणतात, ही जी वायर आहे ना, वायर जोडण्याची वायर आहे ना, ती शुभ चिंतन, शुभ बोलणं, शुभ करणं ही वायर आहे. म्हणून तुम्ही जर शुभ बोलला तर वायर कनेक्ट होणार, नाहीतर शॉर्ट सर्किट. लक्षात ठेवा, शॉर्ट सर्किट लक्षात ठेवायचं. शुभ बोलणं, शुभ करणं, शुभ इच्छा करणं, शुभ चिंतन करत राहायला दुसऱ्यांबद्दल, की कनेक्शन लागू. म्हणून हे जे आपल्याला जे आनंद द्यायचा आहे ना, हा आनंद कितीतरी गोष्टी देऊ शकतो आपण. आता आपण दुसऱ्यांचं कौतुक करण्यामध्ये आपण जरा कंजूस असतो. माझं कौतुक केल्यानंतर बरं वाटतं, चेहरा असा नुसता प्रफुल्लित होतो. कोणी आपलं कौतुक केलं तर. दुसऱ्यांचं कौतुक केलं की राग येतो. आपण नेहमी दुसऱ्यांचं कौतुक करत राहा. तुम्ही जेवढं लोकांचं कौतुक कराल तेवढं लोक तुमची करतील. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं लोकांना मान द्या तेवढं लोक तुम्हाला मान देतील. तुम्ही लोकांना जेवढा कान द्याल, कान म्हणजे ऐकलं तर, ऐकतच नाही कोण कोणाचा ऐकत नसतो. खऱ्या अर्थाने ऐकत नाही, तो बोलतो हा ऐकत नसतो, आपले विचार दुसरे चालू असतात त्याचे. म्हणजे काय, तुम्ही जर खऱ्या अर्थाने कान दिला तर लोक तुम्हाला कान देतील. हे सगळं निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे, याच्यामध्ये काही मोठी थिअरी नाही, मोठी निसर्ग नियम. म्हणून आपल्याला सतत देता आलं पाहिजे. मग काय द्यायचं, काहीही देवा. साधं स्माईल द्या, स्माईल दिलं ते लोक खुश होतात. एक फक्त स्माईल पाहिजे. आता मी जातो ना, सगळेजण माझ्याकडे बघत असतात, मी प्रत्येकाकडे बघायचा प्रयत्न करतो आणि स्माईल द्यायचा प्रयत्न करतो. शक्य होत नाही तरी करतो, कारण त्यांना बरं वाटतं की मी बघितलं. मी मागे एकदा सांगितलं होतं, नुसतं अस्तित्वाचं भान घेतलं तरी आनंदाची निर्मिती होते. ह्याचं भान सोडून द्या, हे अस्तित्व याचं भान सोडून द्या. इथे पण तेच आहे, जे इथे आहे ना तेच बाहेर आहे, कारण तो आणि तू वेगळा नाहीच आहेस, सगळीकडे तोच भरलेला आहे. म्हणून तुम्ही एखाद्याचं भान घेता, त्याच्या अस्तित्वाचं, त्याच्या असणेपणाचं भान घेता, तेव्हा त्याच्यामध्ये आनंदाची निर्मिती होते. तसंच आपण आतल्या स्वरूपाचं भान घेतल्यानंतर तिथे पण आनंदाची निर्मिती होते. पण हे भान घेणं सोपं आहे. आपण काय करतो, लक्ष देत नाही. एखादा माणूस आवडत नसेल ना, मुद्दाम टाळतो त्याला. आपण सगळ्या गोष्टी मस्त मस्त करत असतो. म्हणून देण्याचं शिका. पाने का हक उसी को है जो देना जानता है. मग द्यायचं काय, काही अवयदानापर्यंत, मरणानंतर पण देऊ शकता. मरणानंतर पण देऊ शकता आणि जगू शकता. डोळे दिले तर ते डोळे पाहत राहतील, तुला पाहत रे, पाहत राहील. सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही नेत्रदान करू शकता, अवयवदान करू शकता. त्याला कुठे पैसा खर्च होतो, फक्त इच्छा पाहिजे की आपण देऊया म्हणून. हे जरी दिलं तुम्ही तरी केवढा फायदा आहे. अन्नदान करू शकता. ज्यांच्याकडे पैसा आहे ते अन्नदान करतात, ज्यांना ज्ञान आहे त्यांनी ज्ञानदान करावं. वस्त्रदान, सगळं काही करू शकतो. अन्नदान म्हटल्यानं मला एक आठवण झाली. अन्नदान केलं नाहीतर एक वेळ चालेल, एक वेळा, पण अन्न वाया घालवू नका, एवढं मला सांगायचं आहे. अन्न वाया घालवू नका. आपण काय करतो, अन्नदान तर करत नाहीच, पण आहे ते अन्नसुद्धा आपण वाया घालवतो. किती अन्न वाया घालवतो तुम्हाला जर माहिती असेल की केवढ्या तरी लोकांचं, म्हणजे लाखो नाही कोटी लोकांचं पोट भरेल एवढं अन्न वाया जातं. एवढं अन्न वाया जातं. हॉटेलमध्ये अन्न वाया जातं, लग्नामध्ये अन्न वाया जातं, घरी पण आपण अन्न वाया घालतो. आता नवीन पद्धत निघालेली आहे अन्न वाया घालण्याची. नवीन नवीन आयडियाज. वाढदिवसाला केक कापतात ना, केक, तो केक पूर्ण घेऊन त्याच्यात तोंडावर मारतात. केक कापायचा म्हणजे आनंद साजरा करायचा, नंतर तो केक घ्यायचा सगळ्या मित्रांनी आणि त्याला सगळ्या अंगाला फासायचा. पहिलं गोष्ट म्हणजे तुम्ही अन्नाची नासाडी करताय. तो केक इतका चांगला बनवलेला, तो खायला तरी द्या लोकांना, त्याची नासाडी. बरं, त्याला तू तोंडाला फासून त्याला काय तू आनंद देतोयस? म्हणजे आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी दुःख द्यायचं, हे कसली स्टाईल?
आणि आपण एकाने केलं की दुसरा करतो, कारण आम्हाला सुद्धा त्या स्टेजमध्ये राहिलं पाहिजे ना. स्टेटस सिम्बॉल आहे ते लोक करतात मोठे मोठे, मग आम्हाला पण केलं पाहिजे. कारण काय, आपण कमी नाही. फाटलेल्या पॅन्टी आपण गरिबांना पण देत नव्हतो, चांगले देत होतो. पण आता फाटलेल्या पॅन्टी घालायची स्टाईल आली आहे. म्हणजे दरिद्रपणाचं किती छान आहे ना लक्षण. मला वाटलं त्या स्वस्त जरी मिळतील तर त्या आणखीन महाग मिळतात. म्हणजे काय, म्हणजे या स्टाईलच्या मागे लागून आपली तरुण पिढी फुकट जाते, खरं सांगतो. त्यांनी फाटलेली पॅन्ट घातल्यामुळे आपल्याला घातलीच पैसा आहे का? तेव्हा एक सांगतो की हे अन्न वाया करू नका. हे केक तुम्ही मारता ना तोंडावर, त्याचे बिचारायला आंघोळ करायला लागते घरी जाऊन, त्याशिवाय ते जात नाही सगळं. इथे तिथे कुठे कुठे लागतं. तर काय तुम्ही आनंद दिला आणि काय आनंद निर्माण झाला त्याच्यामध्ये. असल्या फालतू गोष्टी तुम्ही तरी करू नका. जाऊन दे बाकीच्या लोकांना करू दे, तुम्ही तरी करू नका. म्हणून अन्नाचा वेस्टेज करू नका, अन्न दान करा. तो केक सगळ्यांना गरिबाला नेऊन द्या ना. तुम्हाला जर नको असेल तर तो काढा आणि बाहेर नेऊन द्या गरिबाला कोणाला तरी. ते नाही करणार. सांगायचा मुद्दा काय की अन्नदान करा, ज्ञानदान करा. ज्ञानदान सुद्धा उच्च श्रेष्ठीचं दान आहे, लक्षात ठेवायचं. आज आपल्या या समुदायामधल्या थोड्या लोकांनी जरी हे घेतलं आणि त्यांचं जर जीवन सुखी झालं तर त्याचं क्रेडिट आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे, कारण आपण हा उत्सव केला. आणि असं होतं. आजच सकाळी मी ऐकलं, कुठल्या तरी गावामधला एक माणूस रोज पैसे घेऊन दारू प्यायचा, पैसे घेऊन लोकांकडनं. आज त्यांनी जीवनविद्येच्या ज्ञानावर त्यांनी आज दारू सोडलीच आणि आता तो पुस्तकं देतो लोकांना. आपल्याकडे बरेच लोक हळदी कुंकवाला पुस्तकं देतात. काय काय आयडियाने आपली जीवनविद्या पोचवायचा प्रयत्न करतात. म्हणून दान हे ना चांगलं करायचं आणि ते सत्पात्री असलं पाहिजे. त्याला सुद्धा खूप कंडिशन्स आहेत. सत्पात्री दान असलं पाहिजे. नको तिथे करू नका. जिथे दानाचा उपयोग नाही, दानाचा उपयोग केला जाणार नाही बरोबर, तिथे करू नका. ते सगळं मी सांगत नाही, कारण वेळ गेले, संपलेला आहे. पण आता मध्ये एक चळवळ सुरू झाली मुंबईमध्ये की भिकाऱ्यांना अन्न आणि पाणी द्या पण पैसे देऊ नका. हे सद्गुरूंनी 50 वर्षापूर्वी सांगितलं. 50 वर्षापूर्वी सद्गुरू जे सांगतात ते 50 वर्ष ते आता लोकांना पटायला लागले. कारण लोक या पैशाचा काय दुरुपयोग करतात ते आपल्याला माहीत झालेलं आहे. लोकांचे हातपाय तोडून त्या मुलांना उभं करतात तिकडे भीक मागायला आणि सगळा पैसा ते दुसरेच माणसं गोळा करतात. तेव्हा त्यांना अन्न द्या, पाणी द्या, वस्त्र द्या, पण पैसा देऊ नका हातात. आता या सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणून दान करताना सुद्धा सत्पात्री असलं पाहिजे. कुठे केलं पाहिजे हे पण समजलं पाहिजे. जीवनविद्या मिशन सारख्या संस्थेला करा, चांगल्या कामासाठी वापरलं जाईल. म्हणून हे दान तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुम्हाला परत मिळणार, हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग म्हणजे सद्गुरू बोलले डायरेक्टली आतमध्ये पाहण्याचा. त्याला उफराट्या दृष्टीचे पाहणे, द्रष्ट्या माझी दृष्टी मिळवणे, पाहता या मुळाशी जाणे स्वस्वरूपेशी. हा जो पाहावे आपणास आपण, हा एक मार्ग आहे. तो सद्गुरू शिकवतात. ज्यांना शिकायचं असेल त्यांनी कोर्सेस करावेत. पहिला अनुग्रह घ्यायला लागेल. त्याच्यानंतरचा मार्ग सद्गुरूंनी सांगितला तो म्हणजे नामस्मरण, जो संतांनी सांगितला की नामस्मरण जर तुम्ही अखंड करायला लागला की मन स्थिर व्हायला लागतं, मन निवांत व्हायला लागतं आणि मग सुखाचा अनुभव आपल्याला यायला लागतो. आतल्या जो स्वानंदाचा अनुभव आपल्याला यायला लागतो. पण त्याच्यासाठी सुद्धा खूप पायऱ्या आहेत. हे एक वाक्य सोपं नाही आहे. अखंड नामस्मरण मी काल सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. म्हणजे प्रत्येक क्षण तू नामाने भर. आता हे कसं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. त्याची उत्तरं सद्गुरूंनी दिलेली आहे, आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हे नामस्मरणाची पण एक काय म्हणतात पायऱ्या असतात. मी काल थोडक्यात सांगितलं की स्वरूपाचं अनुसंधान हे पण नामस्मरणच आहे, हे मी काल सांगितलं. म्हणून जसजसं आपण वर जातो तसं आपण सतत अखंड नामस्मरण करता करता आपल्याला सगळे ॲक्टिव्हिटीज करता येतात.
प्रपंच चालवता येतो, पण तो चालवता चालवता स्मरण मात्र तिथेच पाहिजे, अनुसंधान तिथेच पाहिजे असं सद्गुरू शिकवतात. पण हे सगळे कठीण मार्ग आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक सोपा मार्ग म्हणजे प्रेझेंटमध्ये राहायचं. मन जर तुम्हाला स्थिर करायचं असेल, कारण मन हे चंचल आहे लक्षात ठेवा, आणि मन स्थिर कुठे होतं तर ते स्वरूपाकडे स्थिर होतं. स्वरूपाच्या ठिकाणीच फक्त स्थिर होऊ शकतं. आता स्वरूपाच्या ठिकाणी वगैरे आपल्याला मोठे मोठे शब्द नको, ते जर प्रेझेंटमध्ये राहिलं, आतामध्ये राहिलं, आता म्हणजे आता आतामध्ये राहिलं तर ते आत कनेक्ट होतं. आत आणि आता हे दोन शब्द लक्षात ठेवा. जो आत आहे ना, म्हणजे कोण माणूस नाही बसल्या, जी चैतन्य शक्ती, जी जाणीव, जे स्वरूप आतमध्ये आहे, त्याला जर आपल्याला कनेक्ट करायचं, कनेक्टला काय म्हणतात, जोडायचं असेल, त्याच्याशी आपल्याला जोडायचं असेल तर काय करायचं, प्रेझेंटमध्ये राहायचं. कारण तुम्ही जेव्हा आतामध्ये राहता तेव्हा तो आहे तो भेटतो, नाही तर कसं भेटेल. आपल्याला जर कोणाला भेटायला जायचं असेल, अपॉइंटमेंट घेऊन जातो की नाही आपण, अपॉइंटमेंट आणि लोकेशन, कुठे भेटणार आणि कधी भेटणार, त्या टायमाला जर तू नाही गेला तर तो भेटणार नाही तुला. तसं आपल्याला ही जर अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर लोकेशन काय, आत, आत म्हणजे इथे, आणि टाईम काय, आता. आता आता म्हणजे आताच, उद्या आताच, परवा आताच, कायम आताच मिळणार, म्हणजे त्यात ते वेळेला मिळणार, एरवी मिळणार नाही, फ्युचरमध्ये मिळत नाही. उद्या पण जेव्हा आता होईल तेव्हा मिळणार. कठीण विषय आहे, मी जास्त बोलत नाही त्याच्यावर. पण ह्याचा अर्थ काय, तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये राहा असं म्हणतात. प्रेझेंट मोमेंट, वर्तमान क्षणामध्ये राहायचं किंवा वर्तमान काळामध्ये राहायचं. हे सोपं आहे राहणं. सद्गुरूंनी त्याची पण मेथड दिली. सद्गुरू म्हणतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये मन लावून काम करा. जे काही करणार ते, दात घासतोय तिथेच राहा, तिकडेच. दात घासताना कुठला पिक्चर बघायचा आहे, कुठे जायचं आहे, ऑफिसमध्ये जायचं की दांडी मारायचं, हे विचार केले म्हणजे तुम्ही कुठे गेला, भविष्य काळात गेला, मग वर्तमानात नाही राहिला. वर्तमानात तुम्ही काय करताय, दात घासताय, मग तिकडे थांबा. जेवताना टी व्ही नाही तर पेपर, म्हणजे काय होतं, जेवताना आपण दुसरीकडे, तिथे नाही. म्हणून तुम्हाला जर तिथे राहायचं असेल, आतामध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी करता, जे काही तुम्ही कर्म करतायत, क्रिया करतायत, तिथेच राहिलं पाहिजे. आपलं मन तिथून विचलित करायला द्यायचं नाही. खूप मोठी साधना आहे, साधन नाही आहे, साधी नाही गोष्ट. पाणी पिताना बघा, पाणी पिताना आपण दुसराच विचार करतो. सगळ्या गोष्टी करताना तिसरा विचार करत असतो आपण. त्याचा विचार सोडून, जे काही करतो त्याचा विचार सोडून सगळं काही करत असतो. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं, लव वर्क अँड ब्लेस ऑल. लव वर्क म्हणजे काय, कामात रंगून जा, इतका रंगून जा की तुला कळलं नाही पाहिजे काय झालं, किती वाजले कळलं नाही पाहिजे. नाही तर आमचे सतत बघत असतात, 5 वाजले जायचं आहे, 5 वाजले घरी जायचं आहे. याला रंगणं म्हणत नाही. कामात एवढं मन होता, जीव होता, जसे गाण्यामध्ये ओततात त्याचे सूर लागत नाही. गाण्यामध्ये जीव नाही ओतला तर सूर नाही लागणार, आणि सूर नाही लागला तर आनंद नाही मिळणार. त्यांना पण नाही आणि आपल्याला पण नाही. जीव ओतायला लागतो सुरामध्ये, नाही तर घरचं कुठलं ती आठवण झाली बेसूर. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सूर लागला पाहिजे, आपल्याला सूर लागला पाहिजे तिकडे, तरच आनंद निर्माण होईल. म्हणून जे जे काम करणार, लव वर्क, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं. कारण काम केल्याशिवाय पुढे जाणार नाही. मग ते अभ्यास असू दे, काही असू दे, जे करणार ते पूर्ण मन लावून तिथेच राहून काम करा. तिथेच राहायला सगळं मिळणार. काय काय मिळणार, तिथेच राहिलं तर काय काय मिळणार, आतमध्ये जे जे आहे ते मिळणार. कारण आपण जोडलो ना, जोडलं की पाईपलाईन जोडली गेली, पाणी व्हायला लागतं. पाईपलाईन जोडतो तेव्हा पाणी व्हायला लागतं की नाही पिंपाला, तसं इथे जोडलं की इथून व्हायला सुरुवात होतो. काय व्हायला सुरुवात होतो, आनंद व्हायला सुरुवात होतो. दुसरं काय, एनर्जी, उत्साह निर्माण होतो. तिसरं काय, ज्ञान निर्माण होतं. इथे एकदा तुम्ही जोडला गेला की तिथून ज्ञान येतं. कारण तेच आहे ना तिकडे, तिकडे काय आहे, ज्ञान आहे, तिथे आनंद आहे, तिथे उत्साह आहे, तिथे एनर्जी आहे, ती एनर्जी मिळायला लागते.
म्हणून जो माणूस कामात रंगतो त्याला नवीन नवीन कल्पना सुचतात, आयडिया सुचतात कामामध्ये काय करता येईल. त्याला सद्गुरूंनी कल्पकता म्हटलंय. कल्पकता कल्पकता इंट्युशननी येते. आणि इंट्युशन लागते कधी? तिथे असाल तर. तिथे नसाल तर नाही लागणार. म्हणून जे पाट्या टाकायचं काम करतात ऑफिसमध्ये जाऊन, त्यांना काहीच नाही समजत, काय करायचं समजत नाही, काही ज्ञान पण मिळत नाही. म्हणून जे रंगतात त्यांना ज्ञान मिळतं, त्यांचं कौशल्य वाढतं. सद्गुरू सांगितले कष्ट कर्तव्य कौशल्य वाढतं, त्याचं कल्पकता वाढते आणि मग त्याची योग्यता वाढते. लक्षात ठेवायचं कधी कामात रंगलं तर. म्हणून लव वर्क म्हणजे प्रेमाने काम कर आणि कामावर प्रेम कर आणि प्रेमाने काम कर. त्याच्यात जात नाही आता मी. पण लव वर्क म्हणजे तुम्हाला कामामध्ये रंगलं पाहिजे, मग सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये रंगलं पाहिजे. मग तुम्ही प्रेझेंटमध्ये राहता आणि जेवढे प्रेझेंटमध्ये राहाल तेवढं तुमच्या अंगात उत्साह येणार, शक्ती येणार, आनंद होणार, तुम्हाला आयडिया सुचणार, खूप खूप काय काय होऊ शकतं. म्हणून तुम्हाला प्रेझेंटमध्ये राहता आलं पाहिजे, आनंदात राहता आलं पाहिजे, तर तुम्ही आनंदात राहाल. प्रेझेंटमध्ये म्हणजे आनंदात राहणार. एक गोष्ट सांगतो, संपवतो. एका बाईला एका वक्त्याने विचारलं, ग्रुपमध्ये बसले होते, तो वक्त्याने सहज विचारलं, तुला आनंदी करतो का? तुझा नवरा तुला आनंद देतो का? नवऱ्याला बरं वाटलं, आता ही म्हणणार, कारण तिच्या काहीच कंप्लेंट नव्हत्या कधीच. ती आनंदात होती आयुष्यभर, काहीच कंप्लेंट नाही, काहीच तक्रार नाही. हा खुश होता, असं बघत होता, माझं नाव घेणार आता. तिने काय उत्तर दिलं? नाही, नवऱ्याने मला आनंदात ठेवलं नाही, मी आनंदात राहिले. म्हणजे काय? मी दुसऱ्यांवर माझा आनंद अवलंबून ठेवला नाही. मी प्रत्येक गोष्टीमध्ये काही होऊ दे, मग मी आनंदात राहण्याचं ठरवलं आणि मी आनंदातच राहिले. ह्याला म्हणतात आनंदात राहणं. म्हणून कुठलीही गोष्ट, कोणी शिव्या दिल्या, छान, देवा त्याचं भलं कर, आनंदात राहता येतं. नाहीतर तो शिव्या देतो, निघून जातो, आपण कित्येक दिवस त्याच्यावर डोक्यात आपला त्रास असतो आणि डोक्याला इतक्या त्या मुंग्या येतात की बाकीची सगळी कामं फुकट जातात. पुढली सगळी कामं, पुढला समोर येणारा माणूस, त्याची कापण काढतो, म्हणजे आणखीन 10 लोकांना दुःखी करतो. काय केलं पाहिजे? शिव्या दिल्या ना, छान, देवा याचं भलं कर. सोपी युक्ती सद्गुरूंनी दिली. आपली शिवी सद्गुरूंनी शिकवलेली आहे. शिवी काय? देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचं संसार सुखाचा कर. देऊन टाक एक शिवी, आनंदात राहा. लोकांनी आपल्याला काही म्हणू दे, आनंदात राहायचं. का? तर आपण ठरवलंय आनंदात राहायचं. ठरवा आजपासून, मी आनंदात राहणार. मग तो शिव्या देणारा जो कंटाळतो, किती वेळ देणार याला? याच्यावर काही परिणामच होत नाहीये. छान, देवा तुझं भलं कर, मनात म्हण, नाही तो आणि मालायला यायचं काय म्हणतो. म्हणून आनंदात राहणं जमलं पाहिजे आपल्याला, आनंदात राहणं जमलं पाहिजे. म्हणून बी प्रेझेंट म्हटलेलं आहे, प्रेझेंट मोमेंट, वर्तमान क्षणात राहा. म्हणून प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये मन लावून काम कर. जे काय करणार, टी व्ही बघतो तो मन लावून टी व्ही बघ, अर्धवट नको करू. खातोय, हे करतोय, खाताना मन लावून खातं, पचेल ते. खाताना मन लावून केलं तर पचणार, नाही तर पचणार नाही. पाणी पिताना बसून पी, उभं राहून पिलं तर फुकट. बसून चव घेत चव, वास, पाणी इथून जाताना त्याचा पण भान घे. हा, बरं वाटते, जाते, सगळं भान घ्या, म्हणजे आनंद निर्माण होईल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,